किल्लेदारांच्या घरात चाललेल्या राजकीय नाट्याला आता वेगळंच वळण मिळाले। कालपर्यंत अन्याय सहन करणाऱ्या अहिल्या किल्लेदारांनी पुरुष प्रधान संस्कृतीच्या दबावाला झुगारून आज स्वतःच्या हक्कासाठी नरसिंहराव किल्लेदार यांना कायद्याचा इग्गा दाखवला। मला वाटतं हे सगळं त्या युगंधराबाईंनीच केलेलं असावं। हो, यातलं काहीच वामन काकाला माहित सुद्धा नसेल। यापुढे या घरात ज्याला कोणाला वामनशी किंवा त्याच्या बायकोशी संबंध ठेवायचा असेल त्याला माझ्याशी संबंध तोडावे लागतील। उद्याच्या वर्तमानपत्रात तुझी उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे आणि प्रचाराचा नारळ तर त्याच दिवशी फुटला होता ज्या दिवशी तू किल्लेदारांचं घर सोडलंस। युगंधराबाई, या सगळ्या मागे खरंच तुमचीच मेहनत आहे। तुम्ही किल्लेदारांचं घर सोडण्याचं धाडस केल्यामुळे आज हे यश तुम्हाला दिसतंय। मी जानकी किल्लेदार बोलतीये। युगंधरा सरताप यांचं घर का? हा, ठेवते। फोन चालूच होता, मग ती माझ्याशी बोलली का नाही? वाट चुकलेली पाखरं संध्याकाळी घरट्याकडे परत येतातच ना। पण जी पाखरं ठरवूनच घरट्याकडे पाठ फिरवतात त्यांच्यासाठी झुरत बसणं तितकं बरं नाही। पण आपण जे प्रयत्न करतोय ते वामन नदांसाठी करतोय ना। या सगळ्यात त्यांचा काय दोष? वामन काही दूध खोला नाही, त्याला त्याची बायको काय करते हे आधीच कळायला हवं होतं। आता आपण काहीच करू शकत नाही का? मी तरी काही करू शकत नाही। पण मी करू शकते ना। तुम्ही मला फक्त एक संधी द्या। काही गरज नाहीये। परिस्थितीचे चटके बसले की सावली शोधत शेवटी येईल या घराच्या उमऱ्यापाशी। आपला अंदाज घेण्यासाठी तिने फोन केला असावा। फोन करून अंदाज घ्यायला आपण एवढे उथळ आहोत असं वाटलं तिला? नाही, ती चूक ती नाही करायची। खरं नरसिंहाला आपल्या खोलीचा चांगलाच अंदाज आहे। मला नाही वाटत त्याच्या मनात आपल्याबद्दल भीती असेल, आणि असली तरी तो व्यक्त करेल। भीती नसली तरी भीती निर्माण होईल असं आपल्याला काहीतरी वागावं लागेल। एक उत्सुकता म्हणून विचारतोय, युगंधराबाईंना फोन केला होता तुम्ही? हो। काय बोलल्या? नाही, बोलणं नाही झालं, कारण तेवढ्यात हे आले खोलीमध्ये। फोन ठेवावा लागला। बर, परत जर फोन लावला तर तुमच्यात जे काही बोलणं होईल ते मला कळवा। का? करा, पण त्या बाईचा काही भरोसा नाही। महाडॅम्बीज बाई येते। पण जेव्हा एखादी बाई जीवावर उदार होऊन असं धाडस करते तेव्हा त्याच्या पाठीमागे कारण पण असतील ना। मला खात्री आहे तुम्ही योग्य ते कराल। फक्त तुमच्यामध्ये जे काही बोलणं होतंय ते मला लगेच कळवा। तुला आधीही सांगितलं होतं, दादा प्रचाराच्या दरम्यान तुझ्यावर कुठलेही खोटेनाटे आरोप करणार नाही, तुझ्याविषयी काहीही बोलणार नाही। तूही त्याची निंदा नलस्ती करू नकोस। म्हणजे तुम्ही पत्रकारांना इंटरव्ह्यू देणार नाही तर? इंटरव्ह्यू? मी त्यांना माझ्या सावलीला सुद्धा उभं राहू देणार नाही, कारण मी दादाला खोटं पाडण्यासाठी घरातनं बाहेर पडलेलो नाहीये, तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी घरातनं बाहेर पडलोय। त्यामुळे तुझे जे काही राजकीय सोस असतील ना ते स्वबळावर पूर्ण करायचे। या सगळ्यामध्ये मला कुठेही गृहीत धरू नकोस। आता युगंधराबाईंच्या विरुद्ध कारवाई करायची की नाही, मग त्यांचा नंबर देता ना, लवकरात लवकर द्या। मला नाही मिळालाय अजून। ठीक आहे, मीच मागतो। काय काही करून दादाला वाचवायला पाहिजे बघा। जाऊ का मी? निघा निघा निघा, लवकर निघा, दादाची काळजी घ्या। दादाच्या या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू।